पंढरीचा महिमा देता आणि उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे। आहे ती सकळ तिथे काळे देती फळ, तुका म्हणे पेठ, भूमीवरी हे वैकुंठ। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होतीये। या वर्षीचा हा 340वा पालखी सोहळा आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देहूतून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आज पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे। पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिर इथं अभिषेक झाला आणि त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती पार पडली। स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली। तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे। लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी अनेक पालख्या प्रस्थान ठेवतात आणि आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा देखील सुरू होतोय। अनेक राज्यभरामधून अनेक वारकरी आज देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। या वर्षीचा हा 340वा पालखी सोहळा आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास देहूमधून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। पंढरीच्या वारीची ओढ लागलेली आहे आणि आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या निमित्तानं देऊळवाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। परिसरामध्ये रांगोळीचा सडा आपल्याला पाहायला मिळतोय। टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे आणि सोबतच विठू नामाचा जयघोष देखील सुरू आहे। आणि यानंतर आपण थेट देहूमध्ये जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, आपण पाहतो या वारकऱ्यांचा उत्साह, फुगड्या घातल्या जात आहेत, विठू नामाचा जयघोष सुरू आहे। यंदा या पालखीचा 340वा वर्ष आहे, त्यामुळे या वारकऱ्यांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। कशा प्रकारे तयारी आहे? खरं तर आज सकाळपासूनच आपण पाहतोय की वारकऱ्यांची मोठी गर्दी जी आहे ती देहू नगरीमध्ये पाहायला मिळत आहे। विठू नामाचा जयघोष खरं तर संपूर्ण देहू नगरीमध्ये पाहायला मिळतोय। सध्या जे आहे ते मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या आता सध्या या देहू नगरीमध्ये मुख्य मंदिरामध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये येताना पाहायला मिळतंय आणि वारकऱ्यांचा आनंद जो आहे तो देखील द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्वच जण विठू माऊलीचा जयघोष करत, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं गेलं तर विविध खेळ खेळत हे सर्वच वारकरी या प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेत आहेत। अवघ्या काही तासांवरती हा प्रस्थान सोहळा जो आहे तो येऊन ठेपलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुका पूजन करून या प्रस्थान सोहळ्याला खरं तर सुरुवात होणार आहे आणि लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये याची देही याची डोळा हा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। निश्चितपणे या ठिकाणी हा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील सर्वच नागरिक जे आहेत ते आता देहू नगरीमध्ये दाखल होत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। सकाळपासूनच पावसाने देखील हजेरी लावलेली आहे। विठोबा माऊलीचा गजर करत हे सर्व वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। पंचक्रोशीतील नागरिक असतील ते देखील हा पालखी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी खरं तर आता देहू नगरीमध्ये दाखल होत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर मुख्य मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी जी आहे ती आता होऊ लागलेली आहे आणि अशा प्रकारे काही तासातच हा पालखी प्रस्थान सोहळा तुकोबांचा सुरू होणार आहे आणि 5 वाजताच्या सुमारास जो आहे तो तुकोबा 5 वाजताच्या सुमारास जे आहे त्या तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो सुरू होईल आणि तुकोबांच्या पादुका ज्या आहेत त्या पंढरपूरकडे रवाना होतील। खरंच आहे चैत्राली, आपण हा उत्साह पाहतोय। डोक्यावर तुळशी वृंदावन आणि त्याचबरोबर टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत आणि हाच उत्साह अगदी विठुरायाच्या पंढरीमध्ये पोहोचेपर्यंत हा उत्साह आपल्याला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो। धन्यवाद, तुम्ही ही संपूर्ण जे वातावरण आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी, वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी, लागला लळा विठ्ठल भेटीचा। या माझ्या माग दर्शनात तुझ्या होऊन या दंग, हाती घेऊनी
टाळ मृदुंग, ओढ तुझी खास भेटण्याची आस, वारकऱ्यांच्या सोबतीला झी 24 तास. संदीप पाठक सोबत बघा आनंदवारी सकाळी 6:30 वाजता आणि संध्याकाळी सुद्धा 6:30 वाजता फक्त आपल्या झी 24 तासवर. जय हरी माऊली.